हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत पालक डाळ खिचडी। त्यासाठी मी तांदूळ घेतलेत, तुरीची डाळ घेतली आहे आणि मसुराची डाळ घेतली आहे। आता आपल्याला लागणारे साहित्य मी दाखवते। कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, पालक घेतलाय आणि मिरची घेतली आहे। आता आपण पालक खिचडी करणार आहोत। त्यासाठी मी एका कुकरमध्ये ऑइल टाकलंय। नंतर मी त्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी टाकल्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकत आहे। जिरे आणि मोहरी थोडी तडतडून द्यायची आपल्याला आणि नंतर त्यामध्ये मी मिरची टाकली आहे। मिरची टाकल्यानंतर मी त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड केला आहे। आता मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे सगळं नीट मिक्स करून घेत आहे। आता मी त्यामध्ये पालक देखील ॲड केला आहे आणि हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता तांदूळ आणि ज्या डाळी घेतल्या होत्या आपण त्या आपण या भातामध्ये ॲड करणार आहोत। आता हे मिक्स करून आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे आणि पाणी ॲड करणार आहोत। आता भाताला आपल्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्यात, शिजवून घ्यायचा आहे भात। आता आपला भात रेडी आहे। पण तडका देणार आहोत खिचडीला। त्यासाठी मी पॅनमध्ये ऑइल घेतलंय, त्यात मी जिरे आणि मोहरी टाकली आहे। हे चांगलं तडतडून दिलंय आणि नंतर त्यामध्ये मी लसूण आणि मिरची देखील ॲड केली आहे। वरतून आपल्याला हा तडका आपल्या भातावर ॲड करायचा आहे आणि आता आपली मस्त अशी पालक डाळ खिचडी रेडी आहे। थँक यू फॉर वॉचिंग।